नमस्कार सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। भारतीय परंपरेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाचे पूजन करतात। वडाचे झाड भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते। ते दीर्घ आयुष्य, स्थैर्य, समृद्धी आणि अखंड जीवनाचे प्रतीक आहे। त्यांची विशाल सावली अनेक पक्षी, प्राणी आणि कीटकांना आश्रय देते। पण एक सांगावं तर असं आहे की दरवर्षी वटपौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वडाच्या फांद्यांची कत्तल केली जाते। पर्यावरणाच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर ही चिंतेची बाब आहे। त्यांचे फांद्या तोडून झाडांच्या पानाची विक्री केली जाते। ह्यासाठी आपण एक संकल्प करूया। आपल्या परिसरात जिथे आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी एक वडाचे रोप लावूया, जेणेकरून पुढच्या वर्षी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या मुली आणि सुनांना एक झाड असेल जे आपण स्वतः प्रेमाने आणि भक्तीने लावलेले असेल। वडाच्या झाडाचं महत्त्व हे तर आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीवरील सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांपैकी एक हे झाड आहे। जे एक प्रत्येक तोडलेली फांदी ही म्हणजे निसर्गाला देणारी जखम आहे। त्यामुळे सर्व महिलांनी एक संकल्प करा, आजच्या दिवशी जिथे जिथे आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी आपण एक झाड लावलं पाहिजे आणि त्या झाडाला आपण मोठं केलं पाहिजे। एवढी मी तुम्हाला आज विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।